ग्रुपचे मालक उदय बाबूराव सायनाक आणि निधी ग्रुपचे व्यवस्थापक या अनुषंगाने मी निधी ग्रुप चालू केलेला आहे। श्री उदय बाबूराव सायनाक यांचं माझे ड्रायव्हर, माझे अनेक केअरटेकर व माझे गवंडी मेस्त्री वगैरे इतक्या चांगल्या भावनेने मला साथ देतात आणि मी पण त्यांचं काहीतरी करायचं आहे म्हणून आज त्यांच्यामुळे मी आज ह्या लेवलला येऊन पोचलो। त्यांचे बी धन्यवाद व आभार। हा मला अवॉर्ड त्यांनी जे घोषित केला त्याच्या मागचं कारण म्हणजे मी केलेलं आजपर्यंतचं काम प्रामाणिकपणेचं आहे ह्याचं मला खंत वाटली आणि मला भरभरून आलं की अवॉर्ड स्वीकारत असताना मी हा माझ्या एकट्याचाच अवॉर्ड नसून माझ्या पुऱ्या परिवाराचा आणि माझ्या जनतेचा आहे, ग्राहक जनतेचा आहे। त्यासाठी आणि मी गणपती चरणी, मी रेड्डी गणपती चरणी हा अवॉर्ड त्यांच्या चरणी अर्पण करून मी अवॉर्ड स्वीकारतो। नमस्कार। निधी ग्रुपचे मालक उदय बाबूराव सायनाक आणि निधी ग्रुपचे व्यवस्थापक या अनुषंगाने मी निधी ग्रुप चालू केलेला आहे। माझं नेटिव्ह बेळगावच आहे, अनगोळ बेळगाव। मी शून्यातनं काहीतरी ब्रह्मांड निर्माणाचा प्रयत्न केलेला आहे। मी छोटे छोटे प्लॉट्स विकून आज मी लँड डेव्हलपर्समध्ये सदैव देवाची साथ असून आईवडिलांची कृपा आहे। शिवाय माझे लहान भाऊ बंधुराज विलास सायनाक, मोठे बंधू दीपक सायनाक व माझी 2 मुलं निखिल, सनी, त्याचबरोबर माझा स्टाफ, मॅनेजर, माझे ड्रायव्हर, माझे अनेक केअरटेकर व माझे गवंडी मेस्त्री वगैरे इतक्या चांगल्या भावनेने मला साथ देतात आणि मी पण त्यांचं काहीतरी करायचं आहे म्हणून आज त्यांच्यामुळे मी आज ह्या लेवलला येऊन पोचलो। त्यांचे बी धन्यवाद व आभार। त्याचबरोबर माझ्या बहिणी मला फार मोठा सपोर्ट आहे। आज माझे आईवडील नाहीत, आईवडिलांच्या पाठीमागं माझे बहीण भाऊ मला डोंगरासारखे पाठीमागं असल्यामुळे मी हे आज करू शकतोय आणि शक्य आहे। त्यांनी नसतील तर कायच नाही। शिवाय रेड्डी गणपतीचा इतका मोठा आशीर्वाद आहे, मी श्वास पण घेऊ शकत नाही महाराजांच्या शिवाय। दुसरी गोष्ट, माझा कस्टमर जो आहे इतका आनंदी आणि इतका चांगला सपोर्ट करतात मला की नाही सायनाक साहेब तुम्ही कुठं चालू केलं आहे प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टमध्ये आमचा एक प्लॉट ठेवा। दुसरे येतात आणि एक पाहिजेत, मग त्यांचं बघून त्यांचे मेवणे, साडू हे सगळे असं करून माझा एक निधी परिवार फार मोठा झाला आहे आणि त्या परिवाराचा यजमान म्हणून मला ठरवलेत। यजमान म्हणून ठरवल्यामुळे मी आत्ता फार मोठी जबाबदारी आहे त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना फुलफिल त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला जे काय माझ्या विश्वासावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट करतात त्याचा खरोखरच ग्रोथ व्हायला पाहिजेत आणि माझी अशी इच्छा आहे त्यांचा ग्रोथ म्हणजेच माझा ग्रोथ आणि त्यांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल शतशः आभार सगळ्या ग्राहकांचे व माझ्या स्टाफचे। सर तुम्हाला भारत बिझनेस अचीवर्स अवॉर्ड भेटला या वर्षी, बरोबर। तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा तुम्हाला अवॉर्ड भेटला? ज्यावेळेला 11 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे मला भारत बिझनेसमॅन अचीवर्स अवॉर्ड जे मिळालं त्यानिमित्तानं मी ते अवॉर्ड सिने ॲक्टर, मराठी सिने ॲक्टर अंकुश चौधरी यांनी प्रदान केले व प्रायोजक त्यांचे होते मिस्टर निलेश साबे। ह्या सगळ्यांचे धन्यवाद करतोय
कारण हा मला अवॉर्ड त्यांनी जे घोषित केला त्याच्या मागचं कारण म्हणजे मी केलेलं आजपर्यंतचं काम प्रामाणिकपणेचं आहे ह्याचं मला खंत वाटली आणि मला भरभरून आलं की अवॉर्ड स्वीकारत असताना मी हा माझ्या एकट्याचाच अवॉर्ड नसून माझ्या पुऱ्या परिवाराचा आणि माझ्या जनतेचा आहे, ग्राहक जनतेचा आहे. त्यासाठी आणि मी गणपती चरणी, मी रेड्डी गणपती चरणी हा अवॉर्ड त्यांच्या चरणी अर्पण करून मी अवॉर्ड स्वीकारतो. सर, ह्या आधी तुम्हाला 2022, 2023 आणि 2024 मध्ये ही अवॉर्ड्स भेटले. बरोबर. तेव्हापासून तुमचा बिझनेस ज्या पद्धतीने चालू आहे, ज्या पद्धतीने तुम्ही करताय त्या यशाला बघून तुम्हाला अवॉर्ड्स दिले जातात. मग ते तुम्हाला कसं बिझनेसला तुमच्या कसं हेल्प झालं? बिझनेसला याचं कारण की बिझनेस चांगलाच ग्रोथ झाला. मी समाजापर्यंत पोचू शकलो. तळागाळातल्या लोकांना निधी ग्रुप काय आहे हे समजल्यामुळे मला ह्या अवॉर्डमुळे मला आणखीन ग्राहकांची मागणी भरपूर आली. आमच्या कंपनीसाठी ग्राहक भरपूर वाढले गेले. लोकांची कल्पना अशी झाली की निधी ग्रुप हे सर्वसाधारण माणसाला प्लॉट किंवा बंगलो देतात. त्याच्यामुळे माझ्याकडं ग्राहकांचा दृष्टिकोन बघण्याचा एक वेगळा झाला आहे आणि त्या माध्यमातून ग्राहक माझ्याकडे जास्ती ओढले गेले. आज लक्षात ठेवा, मला जांबोटीसारख्या ठिकाणी मला अशी लोकांची मागणी आहे की साहेब आम्हाला एक 200 प्लॉट पाहिजे, मला तिथं 200 प्लॉट करून द्या. येणे लेआउट तुमची जी संकल्पना आहे सगळ्या गव्हर्नमेंटच्या कायद्याखाली तुम्ही व्यवस्थित नेता, तसेच आम्हाला प्लॉट्स पाहिजेत, आमचं बुकिंग आहे, हे करा तिथं करा. अशा तालुक्याच्या गावातून, छोट्या छोट्या गावातून इतकी मागणी आहे. मी प्रसन्न झालो आणि फार प्रभावित आहे साहेब त्या सगळ्यांच्याबद्दल. निधी ग्रुपचा यशस्वी कशावर आधारित आहे? निधी ग्रुपचा यशस्वी म्हणजे हा माझं काय, सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांना ह्याचं हे देणार, योगदान मोठं आहे. शिवाय माझे भाऊ बहिणी, माझी मुलं, त्याचबरोबर रेड्डी गणपतीची कृपादृष्टी भयानक आहे साहेब. आज मी इथून काही हाक मारली की रेड्डी गणपती माझ्यासाठी अक्षरशः धावून आल्यासारखं आहे. हे निधी ग्रुपचं वैभव फक्त माझ्या आईवडिलांच्यामुळे आणि माझ्या भावांच्यामुळे आणि माझ्या रेड्डी गणपतीचंच आहे. मी फक्त त्याच्यात एक समोर हिरो म्हणून आहे, बाकीचं त्यांनी काम करतात. हे सगळं श्रेय त्यांना जाते साहेब. निधी ग्रुपचे पुढचे प्रोजेक्ट्स काय असतील त्याबद्दल काय तुम्ही थोडंफार सांगा? निधी ग्रुपचे पुढचे प्रोजेक्टमध्ये निधी ग्रुपचा एक सर्वात मोठं काय आहे माहिती आहे, एक संकल्पना निधी ग्रुपची, सर्वसाधारण माणसाला घर किंवा बंगला मिळाला पाहिजेत अशा लोकांसाठी आपण आमचा पूर्वीपासून प्रयत्न आहे, आत्ता राहणार, पुढे आहे. हीच संकल्पना आम्ही कायमस्वरूपी राबवणार आहे. आपल्या यशामागे कोणाची मदत सर्वत्र महत्त्वाची ठरल्याची असं काही म्हणता येणार नाही. काय होतं, मी ज्या वेळेला बिझनेस चालू केला 2003ला तरुण भारतला छोटी 40 रुपयाची जाहिरात देऊन मी क्लासिफाईड ॲडव्हर्टाईज देऊन मी बिझनेस चालू केला. त्या 40 रुपयाच्या जाहिरातीवर आज मला बाबांनी किंवा माझ्या आईने म्हटले, बाबा याच्या पुढे तू पुढे जा, काही घाबरू नकोस, काय होत नाही. तर हीच माझ्या जीवनाची पुंजी आहे साहेब. सर, आता यंगस्टर्स खूप बिझनेसकडे वळत आहेत, पण त्यांना एंटरप्रेन्योरशिप आता खूप वाढलेली आहे. येणाऱ्या जनरेशनला तुम्ही नवीन जनरेशनला बिझनेस बद्दल काय आवाहन करू इच्छिता? माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंग जनरेशन ज्या वेळेला धंदा करतील किंवा काही तर करतील, आपल्या आईवडिलांना विश्वासात घेणं फार गरजेचं आहे. आईवडिलांना किंवा घरच्या लोकांना जर विश्वासात न घेता तुम्ही जर एक बिझनेस करायला गेला तर तो बिझनेस अपयश ठरतोय. घरच्या लोकांची साथ आणि आपला आत्मविश्वास ह्या दोन्ही गोष्टी एकत्र सांगड आहेत आणि ह्या सगळ्या करताना, नवीन बिझनेस करताना आपण सगळ्यांना घरात बोलून चालून व्यवस्थित करून जे काय आज आपण करणार आहे, थोडीफार आपण मारवाडी पॉलिसी शिकली पाहिजे. 10 रुपयाचं जर बिझनेस करायचा असेल तर आमच्याकडे 100 रुपये ठेवले पाहिजेत, तर आपण बिझनेसमध्ये नक्कीच यशस्वी होणार. आपण काय करतो, सर्वसाधारण माणसं 10 रुपयाचं काम असेल तर 1 रुपये आपला असतोय, 9 रुपये बाजारातले असतात, त्याच्यामुळे लवकर अपयश ठरते. हे असं होता कामा नये. पहिला आपण भांडवल, प्लॅटफॉर्म तयार करून घेणं हे गरजेचं आहे. आणि मराठी माणसं किंवा यंग जनरेशन, जातीवादीचा ह्याच्यात काय प्रश्न नाही, पण यंग जनरेशन जो बिझनेस करतो तो आपल्या मनाप्रमाणे कुणाला समोर फसवू नये किंवा काय होऊ नये ह्याची काळजी, पहिला दक्षता घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला अपयश हे कधी विसरून चुकूनसुद्धा मिळणार नाही, यशच मिळणार.